हाय हॅलो, मी श्रुती. आज मी तुम्हाला मसाला ताक कसं करायचं ते दाखवणार आहे. यासाठी मी एक पेलाभर असं दही घेतलेलं आहे. पुदिन्याची पानं आणि कोथिंबिरीची पानं घेतली आहेत थोडीशी ह्याच्यामध्ये. आता मिक्सरला वाटून घेणार आहे मी ती. आणि हा मी मसाला तयार करून ठेवला आहे ताकात घालण्यासाठी. थोडं जिरं, धणे, बडीशेप आणि थोडीशी काळी मिरी, म्हणजे 4 काळी मिऱ्या, अगदी चमचाभर जिरं, चमचाभर बडीशेप आणि चमचाभर धणे असं घेऊन मी ते भाजलं आणि मग मिक्सरला लावून त्याची पूड तयार केली. ओके, एवढं साहित्य आपल्याला लागणार आणि सैंधव नमक लागेल, ते ठेवलं आहे तिथे. आता हे 1:4 हे प्रमाण घ्यायचं. जर 1 कप तुमचं दही असेल तर 4 कप पाणी घ्यायचं. 1 कप दही झालं. 1, 2, 3 आणि 4. 4 कप पाणी झालं. ओके, आता ते मी रवीने घुसळते. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे ताक पाहिजे आहे. आता मी सगळं साहित्य त्याच्यात टाकते. आधी मी ती पानं आहेत ना, पुदिना आणि कोथिंबीरची, ती मिक्सरला लावून घेते. ही पहा, ही मिक्सरला लावून घेतलं. पुदिना आणि कोथिंबीरची पानं ती घालते त्याच्यात. पाणी नाही घालायचं त्याच्यात, कारण आपल्याला ते तसेच्या तसेच हवेत. फक्त कापून कसं असतं, चिरून दिसतं तसं ते दिसायला पाहिजे. थोडं येतं तोंडामध्ये, पण ते चावून टाकायचं जे येईल ते. आता त्याच्यात सैंधव नमक आणि मसाला टाकते. हा जो वाटलेला मसाला आहे तो मी आता आतमध्ये टाकते आहे. धणं, जिरं, बडीशेप, काळी मिरी चांगलं भाजून ते वाटलेलं आहे. आता त्याच्यात मी चवीनुसार सैंधव नमक टाकते आहे. आता ते मी रवीने परत व्यवस्थित घुसळून घेते आहे. आपल्याला ते मिक्सरला नाही लावायचे, रवीनेच घ्यायचं, ते छान होतं घुसळून. हा पहा, हा मठ्ठा आपला रेडी आहे. ग्लासामध्ये काढून घेतलेला आहे. आपला मठ्ठा रेडी आहे. असा उन्हाळ्यात गारवा देणारा मठ्ठा तयार आहे.